आहे की लोकसभेच्या वेळेला लोकांनी एक शांत प्रकारे एक क्रांतीच केली. शांत बसून संयमानं 31 जागा ह्या ठिकाणची विजय केला आणि त्याचं मुख्य कारण लोकांना बदल हवा आहे. आता राज्याची निवडणूक आहे आणि मूळ लोकांचं जो दिसतंय तर काही झालं तर महाराष्ट्राचं राज्यात परिवर्तन करायचं आणि ते परिवर्तन करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष या सगळ्यांनी एकत्रित जायचा निर्णय घेतल्याच्या नंतर लोक मोठ्या प्रमाणात साथ देतील, शक्ती देतील. हल्ली आम्ही बघतोय की एक दिवस असा जात नाही कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यातल्या कुठल्या ना कुठल्या तालुक्यातल्या लोकांच्यात काम करणारे जाणकार लोक त्यांचं फक्त शोधत आहेत आणि राष्ट्रवादीमध्ये सहभागी येण्याची भूमिका घेत आहेत आणि हेतू हा की त्यांना परिवर्तन हवं आहे. आणि त्याच प्रकारचा निकाल आज तुम्ही शिक्षक क्षेत्रात गेले अनेक वर्ष काम करणाऱ्या सहकारी मित्रांनी घेतला त्याची प्रचिती आज या कार्यक्रमातून आली. श्रीयुत यादव आणि त्याचे सगळे सहकारी तुम्ही गेले अनेक वर्ष शैक्षणिक क्षेत्रात काम करतात. तुम्हा सगळ्यांनी समाजकारण करत असताना विधायक राजकारणाचा विचार मांडला आणि त्याला कुठली करायची असेल तर हवी ती विचारसरणी आणि त्यावरचं आधारित सरकार हे आणण्याच्यासाठी सामूहिक प्रयत्न हे तुम्हाला करावं लागतील. हा दृष्टिकोन तुम्ही स्वीकारला आणि आज जनसंघाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतला. तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी अंतःकरणापासून स्वागत करतो. माझी विनंती ही आहे की 2 महिने हातात आहेत, या 2 महिन्याचा पुरेपूर उपयोग परिवर्तनाच्यासाठी केला पाहिजे. जिथं तुम्ही काम करता तिथं तुमचे जे अन्य सहकारी असतील त्यांना तुमच्याबरोबर दिसलं पाहिजे.